हॉर्मुझची अमेरिकेकडून पुन्हा नाकेबंदी, कमर्शियलला जहाजांवर 20% कर लावला. इराणकडूनही हॉर्मुझमधल्या वाहतुकीवरचे निर्बंध कायम. इराणच्या हल्ल्यात एका भारतीय खलाशाचा मृत्यू. हॉर्मुझमध्ये यूएईच्या टँकरवर केलेल्या हल्ल्यात इतर 6 खलाशी जखमी. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवारांच्या निवडीला थेट पक्षातूनच आव्हान. पुन्हा निवडणूक घेण्यासाठी माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंहांची कायदेशीर नोटीस, तर केवळ प्रसिद्धीसाठी खटाटोप. राष्ट्रवादीचा संताप. मुंबईतल्या चेंबूर दुर्घटनेप्रकरणी चौकशी समितीचा अहवाल समोर. कंत्राटदार जबाबदार असल्याचं निष्पन्न. उद्यान आणि रस्ते विभागाला क्लीन चिट. पिंपरी चिंचवडमधील मोशी इमारत दुर्घटना प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू. पर्यावरण विभाग प्रमुख संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाटांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता. पुणे महापालिकेच्या शाळांची दुरावस्था. स्वामी विवेकानंद शाळेत प्रसाधनगृहातील छताला गळती. 25 संगणक खराब. गवत वाढल्यानं शाळेत अनेकदा साप शिरल्याची घटना. उल्हासनगरमध्ये हिट अँड रनची घटना. मुजोर सोने व्यापाऱ्याच्या कारच्या धडकेत दुचाकीवरून जाणाऱ्या पित्याचा मृत्यू, तर मुलगा गंभीर जखमी. धडक बसल्यानंतर पुन्हा एकदा अंगावर गाडी घातली. टीईटी पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक खुलासा. 6 लाख उमेदवारांचं भवितव्य 8,000त विकलं. आग्र्याच्या छापखान्यातून बुटाच्या इन्सोलमध्ये पेपरची तस्करी. फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये आज फ्रान्स आणि स्पेन यांच्यात पहिला उपांत्य सामना. एम्बाप्पेच्या जादूकडे सगळ्या जगाचं लक्ष. भारतीय वेळेनुसार रात्री 12:30 वाजता सामना सुरू होणार.